दरम्यान आनंदाचा शिधा ही लोकप्रिय योजना आता बंद होण्याची शक्यता आहे। या योजनेसाठी बजेटमध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही। सणाच्या दिवशी राज्यातील 1,63,00,000 लोकांना याचा लाभ मिळत होता, तर राज्यातील तिजोरीमध्ये असलेल्या खडखडाटामुळे ही योजना बंद करण्यात आल्याची चर्चा आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा ही योजना लागू करण्यात आली होती, तर आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो चना डाळ आणि 1 लिटर पाम तेल हे 100 रुपयांमध्ये मिळत होतं। ही योजना आता बंद करण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊत यांनी पुन्हा सरकारवर तोफ टाकली आहे। शिवभोजन, शिधासारख्या योजना बंद केल्या जात आहेत, आता काही दिवसांनी लाडकी बहीण योजना ही बंद करतील असं म्हणत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। सत्ताधाऱ्यांनी महिलांची मतं विकत घेतली असा आरोप राऊतांनी केला, तर मंत्री गुलाबराव पाटलांनी शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला। संजय राऊत यांना लाडक्या बहिणी, लाडका भाऊ काय माहिती? संजय राऊत यांना फक्त लाडकी काँग्रेस आणि लाडकी राष्ट्रवादी माहिती आहे असं गुलाबराव पाटील म्हणाले। राज्यावरचं कर्जाचं ओझं दिवसेंदिवस वाढत आहे हे माहीत असताना सुद्धा लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या आणि आता त्या बंद करायच्या मार्गावर आहेत। शिवभोजन थाळीसारख्या गरिबांच्या योजना, दुसरी शिधा योजना, अशा अनेक योजना बंद केल्या। आता लाडकी बहीणही बंद करतील। काय करणार आता? हे राज्य कसं चालवणार हा प्रश्न आहे। मागच्या 5 वर्षांमध्ये लाडक्या बहिणींना आम्ही 1500 देऊ असा कुठे उल्लेख होता? असा काही उल्लेख नव्हता, पण शिंदे साहेबांनी 1500 रुपये लाडक्या बहिणींना डिक्लेअर केले आणि दोघं उपमुख्यमंत्री आणि सरकारने ते मान्य केले। आता यावेळेस 1500 जरी देत असले तर पुढच्या काळामध्ये 2100 देण्याचा विचार हा सरकारचा पक्का आहे। पण शेवटी बँक बॅलन्स वगैरे सगळ्या गोष्टी जसं संसारामध्ये बघतो आपण, तसं सरकारचंही बॅलन्स बघावं लागते ना। ते बघून सरकार वेळ येईल तेव्हा बरोबर करेल।